पाहूया कशा पद्धतीने सामना करतोय तो आशिषचा पुढचा चेंडू. हा चेंडू लेग साईडला मारलेला चेंडू एक धाव पूर्ण करतायत आणि मिसफील्ड होतोय त्या ठिकाणी आणि त्याचा फायदा होतोय. तो गोलकर संघाला दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि यशस्वी झालेले दोन्ही फलंदाज या ठिकाणी. याच पुन्हा एकदा आशिष आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन समोर आहे तो न्यू बॅटर विपुल आणि हा चेंडू मारण्याचा प्रयत्न होता. स्लोअर डिलिव्हरी होती, काही समजलेलं नाही. चेंडू जातोय चेंडू निर्धाव. अजून पुन्हा एकदा आशिष आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन दुसरं षटक सुरू आहे आणि हा चेंडू मोठे हिट केलेला आहे. हवेमध्ये ट्रॅव्हल होतोय चेंडू. पाहूया झेल होऊ शकतो का. झेल सुटलेला आहे या ठिकाणी आणि जाईल चेंडू सीमारेषा पार. चौकार पकडण्याची आवश्यकता होती पण तो ब्लॉकही केला नाही. चेंडू तिथे सीमारेषेवरती आणि तो चेंडू वन बाउन्स गेला सीमारेषे पार. चौकार. 10 आणि 14 अशा धावा खर्ची केल्या दोन्ही ओपनिंग बॉलरने आणि धावसंख्या झाली ती. आणि हा चेंडू सनिकेत याच्या बॅट मधून काही नजाकत भरा शॉट जातोय. चौकार. 4 धावांसाठी धावसंख्या जाऊन पोहोचते ती 28. स्ट्राईक वरती समोर आहे तो बॉलर पंकज यांचा हा चेंडू पुन्हा एकदा स्विच बॅट करून मारलेला आहे चेंडू थर्ड मॅनच्या दिशेने जाईल. चौकार. बॅक टू बॅक 2-4 चौकार मारला होता त्याने एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आणि हा दुसरा चौकार थर्ड मॅनच्या दिशेने बॅट स्विच करून मारलेला रिव्हर्स स्वीप असा खणखणीत चौकाकडून. सनिकेत तयार आहे. पुन्हा एकदा स्विच केलाय बॅटला मारण्याचा प्रयत्न होता. मिस होता या ठिकाणी अपील होत आहे परंतु नॉट आउट घोषित करतात पंच. समोर आहे तो सनिकेत. पंकजाचा हा चेंडू पुन्हा एकदा फुलटा चेंडू होता. रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न होता, काही कनेक्शन झालं नाही. पंच बॅटकट आहे का. लेग बाईटच्या स्वरूपात एक धाव मिळते ती बॅटकट. ओके बॅटकट या ठिकाणी पंकज याचा 9 धावा खर्च करतोय आतापर्यंत. समोर आहे तो विपुल आणि हा ब्लॉक होल मधला चेंडू यॉर्कर लेनचा चेंडू होता मला वाटतं आणि षटक संपतंय या ठिकाणी. सनिकेत याला बिल्डिंग मध्ये थोडस चेंज केलं जात आहे. निलेशाचा हा चेंडू सनिकेत याच्यासाठी बॅकफूट होती पुश केला स्वतःला आणि चेंडूला भिरकावून दिलं आउट ऑफ दी पार्क. सिक्सर. चीअर अप केलेले टाळ्यावाजून सनी बॅटिंग केली जाते तर सनिकेत याच्या माध्यमातून आतापर्यंत जवळजवळ 3 चौकार आणि एक षटकार ठोकतोय तो सनिकेत. कमबॅक करतात ते नक्कीच पाहण्यासारखं राहील. समोर आहे तो सनिकेत वेल सेट बॅटर आणि हा चेंडू पुन्हा एकदा मला वाटतं फेकला जातो चेंडू आउट ऑफ दी पार्क. सेकंड इन अ रो, सेकंड मॅक्सिमम इनिंग्स. नक्कीच एंटरटेनिंग मॅच होते. आपण यासाठीच या मैदानामध्ये आलो आहोत. ज्या संघातील प्रत्येक बॅटर असेल ते झालंही पाहिजे. पुन्हा एकदा निलेश आपल्या षटकाने पुढचा चेंडू घेऊन समोर आहे तो सनिकेत जागा बनवतोय. लेग साईडला पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न केला चेंडू आणि पाहूयात पंच काय घोषित करतात ते. चौकार. सनिकेत ऑन फायर अशा बॉलिंग मागवती पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतील ते सनिकेत याला आणि हा चेंडू कलात्मक हा चेंडू मारला आहे. पॉइंटच्या दिशेने एक धाव पूर्ण करताय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मला वाटतं या ठिकाणी आणि यशस्वी झालेले आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळत आहे. सनिकेत काय बॅटिंग करतोय या ठिकाणी वेल सेट बॅटर सनिकेत आणि हा चेंडू मोठा चेंडू खपूर समाचार जाईल मला वाटतं आउट ऑफ द पार्क फॉर सिक्सर. समाचार घेतलाय तो सनिकेतने. बॅक टू बॅक 3 सिक्सेस इन अ रो आणि एक चौकार अशा पद्धतीने खरपूस समाचार घेतलेला आहे आपल्या सर्व क्रीडा रसिकांसाठी. करमणुकीचा सामना अशा पद्धतीने होताना पुन्हा एकदा सनिकेत त्याच्या बॅटमधून हा चेंडू जातो लेग आणि उत्कृष्ट फिल्डिंग म्हणावी लागेल. वेल स्टॉप. एकच धाव होती समाधान म्हणावं लागतं. सनिकेत 2 बाद 58 उत्कृष्ट अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते कारण तो महागडे षटक ठरतोय बॅक टू बॅक त्यांच्या गोंधळ आणि हा चेंडू मात्र पुन्हा एकदा फिरकावून देतोय सनिकेत आउट ऑफ द पार्क फॉर सिक्सर. धावकडून चेंडू बॉल आता मात्र सनिकेत ऑन फायर अशा पद्धतीने पुन्हा एकदा शैलेश आपल्या षटकाने पुढचा चेंडू घेऊन सनिकेत याला आणि हा चेंडू ब्लॉकचा चेंडू काहीसा समजलेला नाहीये परंतु खेळण्याचा प्रयत्न होता परंतु कनेक्ट झाला नाही बॅटवरती चेंडू आणि निर्धाव चेंडू. 2 विकेट 5th ओव्हर इन प्रोग्रेस. पुन्हा एकदा शैलेश आपल्या षटकाने पुढचा चेंडू घेऊन आणि हा हेलिकॉप्टर मारण्याचा प्रयत्न होता. खेळला जातो गॉफला एक धाव पूर्ण करता. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मला वाटतं या ठिकाणी पंच बाद. टाळ्यावाजून आपण सर्वांनी स्वागत करूयात
आपल्याला खरंच एंटरटेन केलं सनिकेतने या दुसऱ्या फेरीतील पहिला सामना. हे सुद्धा एक हुकमी एक्का आहे गोलकोट संघाचा. शाईकवरती आहे तो विपुल आणि हा विपुलने मारलेला चेंडू हवेमध्ये ट्रॅव्हल होतोय. झेल होऊ शकतो का? झेल सुटलेला आहे या ठिकाणी आणि आता मात्र एकाच धावेवरती समाधान. हलक्या हलक्या पावलाने रन क्रीज क्रॉस केले ती विपुल आणि शुभम यांनी जाऊन सुद्धा स्वतःमध्ये चौकार आणि फोर्स मारण्याची ताकद ठेवतो. पाहूया एंटरटेन करतो का. आणि हा चेंडू मारण्याचा प्रयत्न केलाय आणि जाईल मला वाटतं आउट ऑफ द पार्क फॉर 6 रन. सनिकेत कसा खेळतोय त्याच्यावरती स्टडी केला होता मैदानाच्या बाहेरून आणि फुल चार्ज जायला शुभम या ठिकाणी आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 72 आणि हा चेंडू शुभम याच्या बॅट मधून पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने मारला चेंडू लॉग ऑफच्या दिशेने. एक धाव पूर्ण करतात. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता. रन आउट होतो या ठिकाणी परंतु षटक संपलेला आहे. बॅटिंग पाहायला मिळाली सनिकेत याच्या बॅट मधून 47 रन्स ठोकल्या होत्या. असं टार्गेट केलंय सेट केतकी संघासमोर आणि हा चेंडू मला वाटतं येतोय हवेमध्ये. शुभम आहे आणि उत्कृष्ट असा झेल खेळाडू बाद होतोय तो केतकी संघाला. बॅक टू दी पॅव्हिलियन. शैलेश काहीच कॉन्ट्रीब्युशन करू शकला नाही तो आपल्या संघासाठी. उत्कृष्ट अशी गोलंदाजी घेतलाय तो केतकी गोलकोट संघाने. पुन्हा एकदा राज यांचा हा चेंडू आणि काहीसा समजत नाही चेंडू जातोय निर्धाव सनिकेत याच्या चषक 2000 आणि हा सुद्धा झेल होऊ शकला असता मला वाटतं पण काही आवश्यकता नाही. पुन्हा एकदा राज आपल्या षटकारी पुढचा चेंडू घेऊन आणि हा चेंडू उत्कृष्ट असा चेंडू हाताळलाय तो राज यांनी निर्धाव संघाची. पुन्हा एकदा राज आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन मला वाटतं शेवटचा चेंडू असणार आहे. आणि हा चेंडू उत्कृष्ट असा चेंडू होता. मला वाटतं अवांतर धाव पण घोषित करतायत पंच बाजूने मारा करतील. फील्ड रेस्ट्रिक्शन आपल्याला पाहायला मिळते 30 सर्कलमध्ये. हा चेंडू फील्ड होतोय. एकच धावेवरती समाधान मानावं लागतंय ते दोन्ही बॅटरना. षटक संपतंय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 3 बिनबाद 1 बाद 3. काहीशी संत गत विजेता सुद्धा हा संघ आहे गोलकोट आणि ह्यांचा सुयश यांचा हा चेंडू मला वाटतं लेग साईडला मारला चेंडू उत्कृष्ट प्रयत्न केला होता झेल घेण्याचा परंतु झेल सुटतो या ठिकाणी. काही हरकत नाही. टाळ्या वाजून त्याचं स्वागत घेऊन पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतील ते राकेश याला. आणि हा चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये जातोय. चेंडू स्वतः सनिकेत या ठिकाणी चेंडू खाली येऊन झेल चिपतोय. ही कॉन्फिडन्स लेवल आपल्याला पाहायला मिळते या मोठ्या संघाकडून. आणि हा चेंडू मारण्याचा प्रयत्न होता परंतु बीट जातोय. काही कनेक्ट होत नाहीये चेंडू. टाईमवरती आता मात्र आहे तो भूपेंद्र. पुन्हा एकदा सुयश आपल्या षटकाने पुढचा चेंडू घेऊन समोर आहे तो भूपेंद्र आणि हा चेंडू ऑफ साईडला फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. काही कनेक्ट झाला नाही. चेंडू जातोय निर्धाव. हा विश्वास आहे आणि हा विश्वास असला सुद्धा पाहिजे. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा चेंडू लेग साईडला जातोय. एक धाव पूर्ण करतायत. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. नक्कीच मला प्रलोभित करतोय हा ऍटिट्यूड तुमचा. नक्की मोठ्या धावसंख्या मोठी उभे केल्यानंतर हा मात्र चेंडू जातोय मला वाटतं आणि झेलबाद प्रणव याने षटक. अनिकेत याचा हा चेंडू आणि हा चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने येणार चेंडू शुभम कलेक्ट करतोय. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय ते दोन्ही बॅटर्सना. पुन्हा एकदा अनिकेत आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन आणि हा चेंडू मारण्याचा प्रयत्न होता. थोडंसं मिसफील्ड होतंय बिहाइंड द विकेट आणि या ठिकाणी डिरेक्ट हिट झालेला आहे. अपील होतंय या ठिकाणी. नॉट आउट म्हणून घोषित करतात पण चांगला प्रयत्न केला गेला होता जरी मिसफील्ड झालं होतं किपरच्या हातातून. अनिकेत आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन आणि हा चेंडू बॅट स्विच करून मारण्याचा प्रयत्न होता. निर्धाव जातोय चेंडू. 10 धावसंख्या झालेली आहे. पुन्हा एकदा अनिकेत आपल्या षटकाने पुढचा चेंडू घेऊन आणि हा चेंडू मला वाटतं कव्हरच्या दिशेने मारलाय. लॉंग ऑफच्या दिशेने मारलाय चेंडू. कलेक्ट होतो. एक धाव पूर्ण करतायत. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय ते दोन्ही बॅटर्सना. 74 रन्स टू विन असं टार्गेट आहे. मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यात. ते पण एक्झिक्यूट होताना काही पाहायला मिळत नाहीये. राईटफूटवरती पुश केलाय तो केतकी संघाला. अनिकेताचा हा चेंडू आणि क्लीन बोल्ड. वॉट अ डिलिव्हरी आपल्या संघासाठी. तो सनिकेत पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती आणि हा चेंडू सनिकेतचा काही सोयल चेंडू म्हणून घोषित करतात पंत. आणि हा चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि शुभम आहे. झेल ड्रॉप होत आहे या ठिकाणी.
ते पुढचा चेंडू घेऊन समोर आहे तो बॅटर आणि हा चेंडू वाईट चेंडू म्हणून घोषित करतात पंच. ती औपचारिकता राहिली आहे या सामन्यातील. हे चौथं षटक आहे आणि हा चेंडू पुन्हा एकदा पाहूयात. निर्धाव चेंडू मला वाटायला लागलंय कारण फक्त आणि फक्त 15 धावा झाल्या त्या केतकी संघाच्या. आणि हा चेंडू उत्कृष्ट असं चेंडू म्हणावं लागेल. संकेत जो बॅटर आहे त्याने बॅक टू बॅक किंवा 2 सिक्स मारले तर त्याला 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी देण्यात येणार आहे. केतकी संघाचे दहावीचे फलंदाज जे आहेत तेजस सैतवडेकर यांचे बंधू आहेत ते. आणि षटक या दरम्यान संपतंय या ठिकाणी. केतकी ब संघाने आणि द्वितीय फेरीमध्ये दाखल झाला होता हा संघ. आपल्या भावाच्या हरणाचा या ठिकाणी बदला घेतला जातोय. सोहम हा चेंडू आणि हा चेंडू लेग साइडला मला वाटतं लेगच्या दिशेने मारलेला चेंडू जातोय आउट ऑफ दी बाउंड्री लाईन. 4 रन्स. संकेत आपण जर 2 षटकार मारले तर 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी. आणि सांगिक शेवटचं षटक पुन्हा एकदा हा चेंडू लेग साइडला मारण्याचा प्रयत्न होता. काही कनेक्ट होत नाहीये चेंडू. पाहूयात पंच काय घोषित करतायत. अवांतर धाव म्हणून घोषित करतायत पंच. 2020. पुन्हा सोयमेचा हा चेंडू स्विच बॅटमॅन चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. पुन्हा एकदा सोहम आपल्या षटकाने पुढचा चेंडू घेऊन आणि हा चेंडू वॉटर डिलिव्हरी अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. एक चौकार खाल्ल्यानंतर विकेट टू विकेट डिलिव्हरी 4 रन्स टू विन असं टार्गेट सेट असताना ढासळताना दिसतोय तो संघ केतकी. आणि हा चेंडू जातोय विकेट किपरच्या पाठीमागे स्टॉपर लावला जातोय. एक धाव पूर्ण करतायत. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. औपचारिकता 2024 मधील विजेता संघ आहे हा. शेवटचे 2 चेंडू आणि हा चेंडू मारण्याचा प्रयत्न होता. निर्धाव जातोय चेंडू. आता मग सोम्यांचा हा चेंडू मारलेला हवेमध्ये परंतु काही फायदा नाही या चेंडूचा. जातो चौकार परंतु विजयी संघ जायला आहे गोळकोट. दोन्ही संघांना धन्यवाद देतो. कॉंग्रॅच्युलेशन टू गोळकोट आणि थँक्यू सो मच केतकी संघ. आपण सहभागी झालात आणि सहकार्य केलं. पुन्हा भेटू आपण या सामन्यामध्ये. मॅन ऑफ द मॅच म्हणून ज्याला जात आहे ज्याने आपल्या बॅट मधून आपल्याला एंटरटेन केलं तो सनिकेत कासेकर.